असा रे ते बायकांचा तसाच रे. ऐक ना, बोंबला उचलवीस ना तर एखाद काळी बोंबलाची माना होती जो आमची आऊन उडदाची डाल करेल आहे ना. माना तर विसानी शिवाय घास नाही जाई गेल्या. चल पटकन जाऊ. अरे नाक्यावरला काम कसा माहित ना, लेट गेला का काम नाही लागत आहे. चल लवकर. ए चंबू, अरे होत्या पोरी रिकामी ठाव घेऊन चालला रस्त्याची. आता आपला काम नाही जमायचा. अरे तेव्हा सकाळ सकाळी फारवॅट बनवती लागली. अरे देवा, अरे तू तर असे अंधश्रद्धावर विश्वास ठेवितोस. अरे काय अंधश्रद्धा, बारीक तवशे ऐकत इथेल रिकामी ठाव संग रस्त्यात नेलं का काहीच काम जमन हे. अरे तर ना आम्हाला शिकायचा काय, तू पण अनखड सवारेला चल पटकन चल. अरे चंगू, तू सांगत असताय मी तुझा मानतो नाही तर पटकन मी मानत ही कोणाचा. चंगू, अरे होती नाही ना माझ्यात चांगली रस्त्याची आडवी. अरे भोका असे का भोकी बती आम्हाला पनोती लावून ना आईलं तर असं का भोकी. पण त्या रस्ता कापून गेली ना, आतासा काम जमायच्यात नाही. नाही नाही नाही, जात वाजता तू जा. फुकट फेरी होल तुझी. मी नाही याचो, मी चालू घरा परत. अरे चल ना. नाही नाही नाही, मी येऊच नाही. तू असे अंधश्रद्धावर विश्वास ठेवितोस, चाललो मी तर उचलून देस. आया के आया आया वाडकुबा आया के. अरे बाबू ओगाच आहे ना, अरे बाबू ओगाच रहे ना. वाडकुबा मला कोणतरी कॅन्सल ना, फार वेट होत. अर्धा मेलून अर्धा चिता ओढ्यात कॅन्सल नाही तर पुरा मरण. आया के तरी जाऊ आपले भक्ताची नियाचा. अरे हो, याला भक्ताची नाही, याला भूत कधी होते आहे ना. माना पक्का माहित आहे का त्याला कोणा भूता आलेला ना, त्या पण माहित आहे. ते भूतार मेल्यावर रोग येऊन देस का घेऊन जाऊ देस, उचलं तर सांगत. पण बाबा मी काय सांग, भक्ताकड नको, याला आपल्या बैठकीत घेऊन जाऊ. ती पिंटेनी जाता ना तर तसा अख्खा हजार बेस होय. आया के कहाण्या करतो तर ऐकून ही दे. मग तसंच दुःख तरी कुठे तो. हा तू काय सांगत होतास पोरा. बैठकीत सांगा अख्खा हजार होतो बेस. याला आपले अथियो असा तापाल तो ना, असा घेऊन जाऊ ना तर तशी येताना नातूच पण येईल. कोणा भारी सांगत होत. अरे निही निही, याला ना भूत कधी होते है. भक्ताच्या जवळ याला का चल उठ. अरे भक्ताकडे जाऊ ना. अरे नको बैठकीत ना. अरे भक्ताकडे जाऊ ना. अरे नको ना बैठकीत ना. अरे भक्ताकडे जाऊ ना. मेला हा माझा. अरे मेला हा, इकडे माझा तुझ्या लागले ना. तुम्ही इकडे नेव तिकडे नेव करता आहात. एक काम करा ना, मला मध्यशी चिरा नाही तुकडा भक्ता दिला. अरे बाबू हो, ते दादाच असं नाव तो ऐकतो काय. येन जाण बैठकीत ना या सांगतो. चालेल तर चला भक्तात येत जाऊ. चला. अरे अरे हे काय केलं तसं मला लागलं. तुवर मेल्यावर रोग कसा निघाला. तुझं दोनशेला डोला फुटलं. अरे ओढा मोठा माणूस दिसेल का तुला. अरे त्या दवाखान्यात जायचा रस्ता इकडची तर इकडे कुठे घेऊन चाललास. अरे याला भूत कुणी होते आहे, याला भक्ताची जवळ न्यायला लागत. भक्तानं आम्हाला सांगला आहे. भक्तान सांगला ना, तुम्ही मानला. काय माणूस आहे पेंडे काका, तू तर आम्हाला सेना आहेस ना, तुला तर थोडी तरी अक्कल हवी. अरे सेना हो ना, तेव्हाच याला बाबाकडे घेऊन जातो. कोणचा बाबा. चतुर कावल्यासारखी त्याची तेज नजर, अख्ख्या गावाची रेहते त्याला खबर. त्याचं तंत्र मंत्र सगळे भूतावर ठेवतो ताबा. त्याचं नाव आहे जोरदार बाबा. फट बाजूला अरे दवाखान्यात घेऊन ना. अरे तिकडं जय जोरदार बाबा. मूर्ख बालक, कोण आहेस तू. माझी निंदा अवस्था भंग करण्याचं दुस्साहस केलंस. तुला मी श्राप देऊ इच्छितो. नको नको बाबा, मला साप नको, आशीर्वाद दे. फार मोठी अडचण आहे माझी. जोरदार बाबाच्या दरबारात हर एक समस्याचे समाधान प्राप्त होईल. काय समस्या आहे तुझी बालका, सांग मला.
बाबा जरा पर्सनल आहे. पर्सनल आहे. अरे जोरदार बाबाजी दरबारात पर्सनल असं नाही तर सार्वजनिक असं सगळी समस्याचा उपाय आहे. सांग तू. पर्सनल म्हणजे अशी आहे का पोरी कशा पटवायच्या त्याचा उपाय सांग म्हणा. असा ऐक तुला मी एक अंगारा करून देतो. हा. आंबट तुंबट कडू गोड पुचट पांचट करीना करिश्मा आलिया भट यांसारखे बॉलिवूडच्या हिरोईन पटवायचे तिच्यात होबाडतणी आहे तुझा. पण पालघरची एक तरी हिरोईन तुला पटवून देस असा देवा आशीर्वाद दे. हात ठू योग्य अंगारा. उद्या सकाळीच उठ गरम उकलते पाण्यात आंगल ना एक कोमेल गुलाबाचा फूल घेन ना पोरीचे जवळ जा ना आय हेट यू सांगून प्रपोज कर. तर बाबा मग पोरी पटेल काय. मग काय होत ते सवता तू नांग. आता 501 रुपये ठेव ना चाल मांड. जय जोरदार बाबा. जय या 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 या. बसा 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 बसा. काय झालं बसा. बाबा आमची एक समस्या आहे याला आता तूच बेच करशील. तर मीच बेस करीन ना. मी नाही करीन तर कोण करील. मैं नहीं तो कौन बे. बोल बोल बोल. मैं नहीं तो कौन बे. हाँ मैं नहीं तो कौन. तू बाबा. इकडे दारू काय समस्या आहे सांग. काय होतंय तुला. जोरदार बाबा मला ना काय होय ते माहित नाही पण जे पण होत ना ते फार वेट होत. टेन्शन घेऊ नको. शांती ठेव शांती ठेव. काय समस्या आहे तुझी. बाबा याला ना भूतगुणी होते नाही ना फार तळमळत होत तसा. आता काय उपाय करायचा ना तर तूच कर बाबा. तुम्ही करू नको दास. तुम्ही एकदम रेहा बिंदास. अथ बसेल आहे सगळे भूतांचा बास. तुझा नाव प्रकाश नाही तुझा बेंड्या बास. जोरदार बाबा नावात दम आहे. थांबा आता तुमची समस्या आता दूर करून टाकू. थूम मंतर नैच्या दगड वरच्या घोसाला बांधून भूताला ना टांगीत सुताला. एकल बेकल जांगल जुंगा करवेल कोका नाशिक टेंबा आहाना दहाना आता बाथू गायब. आता दुखत तुझे नाही ना. दुखत. अरे कसा काय दुखत. मेह मंतर मारला म्हणजे खेळ खाल्लास नाही दुखत तुझे. अरे दुखत मानातलं तर नाही यानं कोणाक दुखत आहे. अरे कसं काय रे. मला वाट हे काहीतरी वेगळाच केलं. भूतगुणी आहे भूतगुणी. थांबा आता मला वाराच घ्या लागेल. संभल कर देवा. आसेरी कोसेरी बाबा डिब्बा चौकी लावली मस्त. कृष्ण तेरा तो बातो बातो नाचतो काय झुलतो. लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. हा देवा हा देवा. हा 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 हो चालेल देव. बाबा देवान काय सांगला. चालेल चालेल. हो. एक 2 व्हीलर एक 4 व्हीलर. काय बाबा भक्ता का नाही तुला गाड्या पण लागतील ना. अरे तसा नाही रे. ही आमची एक भक्ताची बोलायची भाषा आहे. 2 व्हीलर म्हणजे 2 पायांचा कोंबडा. ना 4 व्हीलर म्हणजे समजला. ते ना आखी पब्लिकला समजला. समजला. हा समजला समजला. हो बाबा बोकडे बोकडे. हा बोकुड. आता करू नको लेट. डायरेक्ट पुढचे गुरुवारी भेट. बोकुड ना कोंबडा घेऊन सरळ अथया थेट ना आता मला 1001 रुपयांची त्या भेट. तुमचा आजार दूर होला. हात बली नको पैसे दे. घे बाबा घे. काय रे काय. अरे यो धर्मा सेठ. अरे ये ये बोलू को नको तू. 17 फेऱ्या गेल्या तुझ्या जेवण. काय एखाद म्हणून कॉन्ट्रॅक्ट भेटल काय तर सांगायला लागलास. फार मोठासा कॉन्ट्रॅक्ट भेटल ना. अंबानीहून मोठा श्रीमंत होशील. अरे तो होशील ना. जरा धीर धर. ऊपर वाला जब भी देता है छप्पर फाड़ के. हा पण तो दिस केव्हा येईल. दर फेऱ्याला तुला 2-3 हजार रुपये दिलं ना. असा करून मी गरीब झालो ना. यो असा लबाड बाबा आहे. थांब ना याची मी बरोबर करी दू ना. तुम्ही याला उचला ना दवाखान्यात घेऊन जा. नाही जिता माणूस घुसलवून ठेवाल. चला 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 चला. ए चला. याला मी सांगला का दवाखान्यात घेऊन जा असा तरी बाबाकडे आलं. चल
दादू बेस आहे दादू बेस असेल. बाबू ए सदू बाबू सदू रे बाबू आपे डॉक्टर कर जा मथा तुला मी बाबू लढू नको रे बाबू. डॉक्टर अरे काय झालं काय डॉक्टर काय पाहू आजार ओके इकडे आणून आसडा त्याला मी चेक करतो. अरे त्या काही सामान बमान आहे ते त्याला आणू असू अरे सॉरी इकडे आणून झोपवा असं मी चेक करतो. आलो ना डॉक्टरचे. अवघात रे काकरो सारखं असते. काय होतंय बाळा तुला ऊसाचे मसनीत जसा ऊस पिलवट जातो ना तशी माझ्या पोटातली आतड्या पिलवट जात डॉक्टर गेले जेवायला आल्यावर बघतील पोस्टमॉर्टम करायची की चिरफाड. अरे जिथे माणसाच्या पुढे चिरफाड करीतोस काय तू डॉक्टर आहेस. माझ्या चिरफाड नको करू. नीट डॉक्टर आहे सदुबा आले डॉक्टर आले Hey Sandy, what's happened? सर यू आर जेवायला गोईंग तो परत पेशंट गोईंग व्हॉट प्रॉब्लेम होईंग बघा ना तुम्ही सर. ओके मी बघतो. गिव मी प्लीज हेडफोन्स. हेडफोन अरे यार ते टेथोस्कोप देखले. काय होते तुला बाळा. अरे बाळानी माझं नाव सदू. अरे सॉरी काय होतंय सदू तुला. तू डॉक्टर आहेस ना तर मला काय आजार आहे तर तपास ना. अरे बापरे जरा जास्त सिरियस केस दिसते. बघतो मी चेक करतो. शांत राहा थोडा वेळ. सरळ हात जोरात श्वास घे आणि मी सांगल्याशिवाय सोडू नको. हा तुमचं काय नाव. बेंड्या डेंजर बेंड्या राहणार वांघर जे अमरणपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर. ओके कूल. कुली बेलकर. अरे यार कुली नाही विचारली मी. हा डॉक्टर उसा सोडू का नको दम कोंडला. अरे हे सोड सॉरी हे ऍड्रेस विचारत होतो ना ते माझ्या लक्षातच नाही. हो मी काय म्हणतो हे ठीक आहे सर्व. किती दिवस गेले. काय अरे आजारी होऊन किती दिवस झाले. एखादा आठवडा झाला. एखादा आठवडा. मग एवढ्या दिवस तुम्ही आजारी होते आणि दवाखान्यात त्याची सोडून काय करत होते. वाडगोबा भक्ताचे इंडवीत होता. जोरदार बाबाचे इंडवीत होता तरी काही फरक नाही पडले ना. आता दवाखान्यात आणला. डॉक्टर जरा घाईच कर ना फार टाइम देसा झाला है. शटअप गप्प बसा तुम्ही. तोंडातून एकही शब्द काढू नका. तुमचा मुलगा एक आठवडाभर आजारी होता तेव्हा तुम्ही इकडे तिकडे फिरवलं तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला. अंधश्रद्धेला बळी पडून भक्तांकडे आणि तांत्रिक लोकांकडे घेऊन जात होते तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला. लोकांच्या सांगण्यावरून बैठकीमध्ये जाऊन तेल लावत होते तेव्हा तुम्हाला उशीर नाही झाला. आता अति झाल्यावर तुम्ही इथे घेऊन येता आणि अशात उशीर होतो आणि एखादा मृत्युमुखी पडतो. मग तुम्ही डॉक्टर्सना आणि हॉस्पिटलला दोष देत बसता. वा रे वा. डॉक्टर माझा चुकला माफ कर मला. ठीक आहे त्याला मी आता इंजेक्शन देतो आणि गोळ्या औषधे घेऊन तो बरा होईल. कुल्यावर एक माहिती आहे मला जागा. एक लक्षात ठेवा याच्या पुढे कुणी पण आजारी असताना इकडे तिकडे भटकू नका. सरळ दवाखान्यात या. कळलं. हो डॉक्टर. हो चालेल डॉक्टर. आता याच्या पुढे आम्ही दवाखान्यात येणार. हा समजदार वाटतोय मला. हा बरं सँडी इंजेक्शन देऊन टाक. ओके सर. मित्रांनो आपणही कधी